चौथ्या दिवसाची सुरुवात झाली ती गुहागरमधून. नमस्कार, मी आहे जयेश कोहली, एक ट्रॅव्हल फिल्म मेकर. सकाळची लवकर शांतता आणि समुद्र अगदी जवळून ऐकू येणारा. इकडची सकाळ एकदम वेगळी वाटली. इकडे सकाळ बघून आपोआप मनात एक भक्तिगीत चालू झालं. आमचा पहिला स्टॉप होता आजगोली गावातलं हनुमान मंदिर. एकदम समुद्राच्या काठावर असलेलं हे मंदिर, छोटं, शांत आणि खूपच मनाला प्रसन्न वाटणारं ठिकाण. इथे बजरंगबलीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो हेदवीकडे. इथे आम्हाला बघायचं होतं भामानगड, समुद्राच्या काठावर तयार झालेला नैसर्गिक फाउंटेन. इथे लाटा आत येतात आणि पाणी एकदम वर उडतं. हा एकदम युनिक एक्सपिरियन्स होता. परत आजचा दिवस फेरीचा होता. आम्ही तवसारवरून जयगडसाठी फेरी पकडली. फेरीवरून उतरताच आम्ही थेट निघालो कराटेश्वर मंदिर. महादेवाचं हे डोंगरावर बसलेलं मंदिर आणि खाली पसरलेलं समुद्र. इकडचं वातावरण एकदम पॉझिटिव्ह वाटलं. इकडे थोडा वेळ बसलो, वातावरण एन्जॉय केलं आणि नंतर इथून निघून जवळच असलेल्या जयविनायक मंदिराकडे गेलो. तिथे बाप्पाचं दर्शन घेतलं, थोडा वेळ थांबला आणि पुढे निघालो गणपतीपुळेसाठी. तसं मी गणपतीपुळेमध्ये बऱ्याच वेळा आलो आहे, पण आजचा दिवस जास्तच खास वाटला. समुद्राचं पाणी एकदम निळवाट होतं आणि लोक वॉटर स्पोर्ट एन्जॉय करत होते. ते सगळं मी ड्रोनने कॅप्चर केलं. नंतर आम्ही इथून निघालो रत्नागिरीकडे. रस्त्यामध्ये आम्हाला आरेवारी बीच पॉईंट दिसला. रत्नागिरीमधला हा एकदम सुप्रसिद्ध पॉईंट, ज्याची स्वप्नील जोशीने पण तारीफ केली आहे. वरून दिसणारा वळणावाला रस्ता आणि खाली निळा समुद्र, एकदम युनिक व्ह्यू आहे. सूर्यास्तानंतर लगेच निघालो रत्नागिरीला, कारण रत्नागिरीला जाऊन स्टे करायचा होता. तर इथे संपतो आमचा डे 4. आजचा दिवस खूप लांब होता. आज आम्हाला बरेच काही नवीन अनुभव शिकायला भेटले. अजून माझा कोकण प्रवास चालू आहे आणि अजून बरेच काही आपल्याला बघायचं आहे. म्हणून आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो नक्की करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.